नवरा पण संपेल पाहिजे देवासाठी, वाटत नाही का? असू दे, मी येतो कसं तरी वेळात वेळ काढून, लई मेहरबानी करून मी येतो, ते जाऊ दे तिकडे असं म्हणतात. तुम्हाला मी असं एक सांगतो, लक्षात घ्या. तुम्ही स्वतः किती जरी पवित्र जीवन जगला, किती जरी देवाच्या भयामध्ये जगला, उद्या मेल्यानंतर किंवा येशू आल्यानंतर तुमच्या स्वतःचे लोक नरकात बसताना तुम्ही त्यांना बघून तुमचा आनंद तुमच्या जवळ राहणार आहे. असं विचार करू नका तिथं कोण कुणाला दिसणार नाही, ते एक वेगळं होणार. अजिबात सगळे सगळ्यांना बघणार, सगळे सगळ्यांना ओळखणार, पण नातं हा रिलेशनशिप नसणार. कळालं का? माझा नवरा, माझं मुलं सगळ्यांना ओळखणार, पण ते कुटुंबाचा संबंध वगैरे नसणार. सगळे देवदूतांसारखं असणार, पण सगळे आम्हाला ओळखणार. का म्हणलं? अब्राहमाने कसं, अब्राहमाच्या मुलाशी लाजरने कसं लाजराला ते धनवान व्यक्तीने ओळखले हो, ओळखले की नाही? काय म्हटलंय? लाजराला पाठवून दे, येणार का? ते तो स्वर्गात आहे, हा त्याच्याकडे आहे. आणि लई लोकांना शंका आहे, मेल्यानंतर काय होतो की ते कुठं इकडं तिकडं पडत नाही, बाबाकडेच असतात. पण जजमेंटची वेळी सगळ्यांचा न्याय निवाडा होतो. फायनल जजमेंट त्यावेळी होतं, जेव्हा शेवटला. ते मध्ये बोललो तुम्हाला का मी विश्वास ठेवले पाहिजे. आज विश्वास ठेवा म्हणजे की लोकांना भीती वाटते, कशाला विश्वास ठेवले पाहिजे. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमान 20वा अध्याय करा. योहान 20, योहानाच्या शुभवर्तमान 20वा अध्याय, त्यामध्ये 24 पासून थोडं वचन वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. योहान 20:24 पासून. योहान 20:24. हा, 24 पासून पुढे. 24 पासून. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदूम म्हटलेला तोमा तिथे नव्हता. दिदूम म्हटलेला तोमा हा त्याच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्याला म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वन पाहिल्या वाचून खिळे होते, त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या खुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरलाच नाही. बघ काय म्हणतो. पहिल्यांदा जेव्हा येशू येऊन दर्शन देऊन गेले होते ते शादी, तेव्हा तोमा तिथे नव्हता. मग शिष्याने त्याला सांगितले, बाबा येशू येऊन गेल्यात रे, येशू आल्यात. बोलणार ना पहिल्या मित्रांना सांगतात ना पटापट, अरे तुला माहिती काय झालं, तुला माहिती काय झालं. तसं तोमाला बोलले ते लोक, हे म्हणे हे असं काय, मी विश्वास ठेवत नाही. जजमेंट बघा काय म्हणतात. ज्या हातात किळे ठेवले ते मला बोट घालून बघणार, म्हणजे किळेचं साईज त्याला माहित होतं. हॅलो, एवढा मोठ्या माणसाला क्रॉसवर हँग केले एका मोळ्यात असं हाताला, ते साईज मोठा होता ना. म्हणून बाबा काय म्हणतो, बोट घालून बघणार. हे विश्वासणारे लोक. पण आम्ही काय म्हणतो, विश्वासणारे लोक लई छान असतात, चुकीचं बोलत नाही, अजिबात वाईट बोलत नाही, लई पवित्र. काय म्हणतो तोमा, बोट घालून बघणार. पुढे मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा, नुसतं बोट नाही, खुशीत त्याच्या हातात खिळेचे वन पाहिल्या वाचून खिळे होते, त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या खुशीत आपला हात घातल्या वाचून. खुशीत हात, खुशीत काय बोट कसले होते, बाण. साईज बघा, जिथं मोळा गेला तिथं बोट घालणार, तिथं बाण गेला तिथं हात घुसवणार. काय जजमेंट आहे तोमाचा. म्हणून देवाने इंडियाला पाठवले त्याला, जा तुला जजमेंट दाखवते मी माझी. हालेलुया. कुठं पाठवलं देवाने तोमाला? अशक्य इंडिया, जगामध्ये इंडिया डेंजर. हालेलुया. माझे फ्रेंड्स म्हणतात सगळे हुबली मधले, काय गो तू महाराष्ट्रामध्ये सेवा करतेस, मराठी लोकांमध्ये सेवा करतेस. हे म्हणा मजेने करतो म्हणे. हालेलुया. आता तरी सुखात आहे म्हटले तर काहीच नाहीये त्रास, त्रासात असताना केलेले. कुठलं गाव, कुठल्या ठिकाणी शिवसेनेचे लोक, RSSचे लोक, या लोकांच्या मध्ये बसून सेवा केलेली, त्या लोकांना शुभवर्तमान सांगितलेले होते. आता काय, दारात गाडीत बसायचं, इथं दारात उतरायचं, इथं बोलायचं, इथं दारात बसायचं, त्या दारात उतरायचं. काय सेवा म्हणते त्याला? मेवा आहे. काय आहे? मेवा. सेवा नाहीये. हालेलुया. तुम्ही विचार काय करायला पाहिजे? सेवा काय आहे? येशू सारखा पाहिजे. जाता जाता चालत नाही आता गाडी,
गेले की ले लोकांना सांगून जनसंख्या वाढलेली आहे. हालेलुया. जाता जाता सांगत 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 जायला पाहिजे. हालेलुया. कुठे पण जावा कुणाशीही भेट त्यांना सांगायला पाहिजे. इथं तोमानी काय म्हटला, मी बोट घालून बघणार, कुशीत हात घालून बघणार तरच विश्वास ठेवणार. बघा पुढे. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्याच्याबरोबर थोमा होता. बघा तेव्हा येशूने, मी तुम्हाला का सांगायला लागले, येशूने काय म्हटले, माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या कृत्यांवर तरी विश्वास ठेवा. कारण विश्वास ठेवणे किती गरजेचं आहे आमच्या जीवनामध्ये. 8 दिवसानंतर पुन्हा त्याचे शिष्य एकत्रित आले होते. यावेळी तोमा पण होता तिथं. आता पहिला तोमा नव्हता तर तोमा पण तिथे आहे. मग येशूने पुन्हा आले. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हटला, तुम्हास शांती असो. आमेन. काय म्हणते येशूने पहिला, तुम्हा शांती. दार बंद आहे, भूत 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 नाहीये, येशू आले. हालेलुया. काय म्हणले, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमास म्हटले, तू आपले बोट इकडे कर. रे बोट घालणार आहेस ना, ये बोट घाल. व तुम्हाला माहित होतं का येशू होता काय ऐकायला? येशू होता. तुम्हाला काय वाटतं, मी घरात गुडू केलेलं येशूला माहित नाहीये. तुम्ही घरात हळूहळू बोललेलं येशूला माहित नाहीये. तुमच्या मनात काय चाललं येशूला माहित नाहीये. हालेलुया. त्याला सर्व काही माहित आहे. A to Z येशूला माहित आहे. तुम्हाला लगेच देवाने म्हणणार, ये रे बोट घालणार आहेस ना, ये घाल पुढे, इकडे कर व माझे हात पहा. व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आहोस. हालेलुया. काय म्हटलं येशूने, ये रे बोट घाल, हात घाल, काय पण कर पण विश्वास ठेव. हालेलुया. तुला काय करायचं ते तू कर पण विश्वास ठेव. या दिवसांमध्ये विश्वास ठेवणे सक्त गरज आहे. हालेलुया. विश्वास ठेवशील त्या देवाचा गौरव बघशील. विश्वास ठेवशील तर ती स्त्री ज्याला विश्वास देते धन्य आहे. त्याला दाखवलेल्या गोष्टी पूर्ण होणार. असंच होत नाहीये. तो मला देवाने स्पष्टीकरण सांगितले, विश्वासहीन असू नकोस. तुम्ही कसं आहे, नावासाठी प्रभूमध्ये विश्वास कुठं आहे, पोतं बाजू टाकलेले वरती, सीझन कच्ची बांधून ठेवलेले पोतं विश्वासाची. आता गरज नाहीये, कधी लागला तेव्हा बघू. हालेलुया. लक्षात घ्या, विश्वास आमचा जीवनाचा हा पाया, गाडीचा चाक आहे, टायर आहे. केलं नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. विश्वास वाचून देवाला प्रसन्न करणे आवश्यक आहे. देवाजवळ येताना माझा विश्वास देव आहे, त्याला जटून शोध खाणारा तो फळ देणारा देव आहे. हालेलुया. हेब्री 11:1 मध्ये म्हणते, विश्वास न विश्वासलेल्या गोष्टींबद्दल आणि आशा ठेवलेल्या गोष्टींबद्दल खात्री. विश्वास म्हणजे काय आहे, वेगळं डेफिनेशन आहे. दिसतो म्हणून मी विश्वास ठेवत नाही. विश्वास म्हणजे काय आहे, जे नाही तर आम्ही आहे असं बघतो. काढलीस 11:1 वाच. हेब्रीज 11:1. माझं वाचन खूप आहे, टाइम झालेले आहे. हेब्री 11:1. हा. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. काय आहे? आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा. जे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी जे विश्वास धरलेला आहे त्याची भरोसा आहे. मी माझ्या घरामध्ये विश्वासाने लई मोठ्या गोष्टी डिक्लेअर करत आहे. या दिवसांमध्ये लई मोठ्या गोष्टी, कुठूनही एवढंही खाणं मात्र काही दिसत नाहीये, पण मी डिक्लेअर करत आहे लई मोठ्या गोष्टी. कारण मला माहिती आहे माझा बाबा करण्यासाठी शक्तिमान आहे. हालेलुया. पुढे, आणि न दिसणाऱ्या गोष्टी बद्दलची खात्री आहे. हालेलुया. काय आहे विश्वास? न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री आहे. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, आम्ही 2 आम्हाला 3, पण ते 3 पण मी कधीच बघितलं देवाच्या सानिध्यामध्ये. ते 3 बघितले, ते 2 पण बघितले कधीच देवाच्या मध्ये. समजायला नाही समजलं? नाही समजलं. मी एकटी होतो, ओके, ब्रदर आले, 2 झालो, आम्हाला 3 मुलं आले. आता 3 मुलांचं 3 यायचेत ना, त्यांना पण बघितली. त्या 3 मुलांचा आलेल्यांचा एकेकाला 2 बघितले. समजलं? बरेच वर्षापूर्वी मी प्लॅन माझ्या बायबलमध्ये आखून ठेवलेला आहे, फॅमिली ट्री.
पूर्ण मी असं घालून ठेवलेलं आहे, मी अँड माय हाऊस विल सर्व द लॉर्ड. मी आणि माझ्या घराला परमेश्वराची सेवा करणार. मला खात्रीने माहिती जे मी बघितलं माझा बाबा पूर्ण करणारच. आय नो फॉर शुअर. काय म्हणते विश्वास तेच आहे जे आम्ही बघितलं नाही, त्याची खात्री आहे, त्याचा आशा आहे. मी बोललो असं होणार, मी सांगितलं असं घडणार. हालेलुया. आणि मला माहिती आहे काना मात्र कुठून काय हाडा लागणार मला माहिती आहे, पण होणार आहे लवकरात लवकर काय काय. हालेलुया. असं म्हणजे सिस्टरना लेख काय ते समजलं वाटतं, काय तर आले वाटतं, अजिबात काहीच नाही. पण विश्वास यालाच म्हणतात, यालाच विश्वास म्हणतात. कारण काय सांगते 6वं वचनाचं 11:6 इब्री 11:6. हा. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. हालेलुया. विश्वासा वाचून देवाला प्रसन्न करणे अशक्य आहे. जे विश्वासात नाही तिथंच फेल. हालेलुया. तिथंच फेल. पहिल्या स्टेप मध्येच फेल जे विश्वासामध्ये नाहीये. विश्वासा वाचून देवाला प्रसन्न करणे अशक्य. इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. देवाकडे तर आम्ही विश्वास ठेवले पाहिजे, देव आहे. दुसरी गोष्ट त्याला झटून शोधणाऱ्यांना तो फल प्राप्ती करून देणारा देव आहे. मी काय म्हणतो बाबाकडे पालत पडतो, मला तू पाहिजे, मला तू पाहिजे, मला काय पाहिजे, तू पाहिजे, मला तू पाहिजे. एक छोटं साक्ष आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ब्रदर बरेच वेळा सांगितलंय. एक मोठा राजा होता आणि राजाने आपल्या राजवाड्यामध्ये वरच्या ठिकाणी असा बसला सिंहासनावर, आणि जे काही राज्यात आहे सगळं आणून एका मोठ्या मैदानामध्ये सगळं आणून ठेवले पाहिजे. सगळं